मीडिया टीव्ही आज आपण आलेलो आहोत हिंगोली परिसरामध्ये। तर आज या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामधून जे संत नामदेवाचं जन्मस्थान आहे नरसी नामदेव या ठिकाणाच्या जवळच तीर्थक्षेत्र गड आहे कुरुंद्यामध्ये। त्या गडाहून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच भारतातली पहिली दिंडी निघत आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी। मी हरिभक्तपरायण गंगाधर महाराज कुरुंदकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत या नात्यानं आपल्या सर्व शिवप्रेमी वारकऱ्यांचं, माझे तुकोबांचे वारकरी, शिवबांचे मावळे आणि शंभूराजांच्या छाव्यांचं, शेतकरी कष्टकऱ्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देश वाचला, धर्म वाचला आणि देव वाचले, टिकून राहिले, त्या शिवरायांना ज्यांनी घडवलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत। अनेक दिंड्या आम्ही वारकरी मंडळी, भाविक भक्त मंडळी, तरुण मंडळी काढतो, मशाल ज्योत काढतो, पदयात्रा काढतो, पण ज्यांच्यामुळे हा देश वाचला, धर्म वाचला आणि देव वाचले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्म सोहळ्याला, जागतिक जन्म सोहळ्याला मातृतीर्थ सिंदखेड राजा या ठिकाणी वारकऱ्यांनी, मावळ्यांनी दिंडी घेऊन जावी ही पहिली संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली आणि म्हणून जगातली पहिली ऐतिहासिक दिंडीची सुरुवात आमच्या शिवतीर्थ तुळजाईगड, कोठारी पाटी, पारडी वारंगा रोड, कुरुंदा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या परिसरातून आम्ही ही घेऊन येत आहोत आणि मातृतीर्थ सिंदखेड राजाला 12 जानेवारीला पोहोचणार आहोत। आमच्या दिंडीची सुरुवात 10 जानेवारीला होईल। दिंडी निघाल्यानंतर आमच्या वाटणं असणारे जे तीर्थक्षेत्र आहेत, टोकादेवी आहे, आंब्याची आई आहे, वाई गोरक्षनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, तदनंतर जे शेतकरी हुतात्मा कराळे डिग्रस या ठिकाणचे आहेत, निवृत्ती पाटील कराळे आणि त्यांचे सहकारी, या शेतकरी हुतात्म्यांच्या स्मृतीला सुद्धा या ठिकाणी आम्ही सलामी देऊन ही दिंडी हिंगोली मार्गे नरसी नामदेवला मुक्कामी जाईल। त्या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराजांचं दर्शन, मुक्काम, विश्रांती, भजन कीर्तन होईल। 11 जानेवारीला सेनगाव रिसोड या मार्गे लोणी लोणारचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी सिंदखेडला पोहोचेल आणि 12 जानेवारीच्या मुख्य कार्यक्रमाला सकाळी सर्व वारकरी टाळमृदंगाच्या घोषात आणि वारकऱ्यांच्या वेशात हे सज्ज होतील आणि जिजाऊ माँसाहेबांची पालखी दिंडी त्या ठिकाणी सोहळा निघेल। राजवाड्यामध्ये लखुजीराजे जाधवांच्या दर्शन घेण्यात येईल, त्या सिंदखेडला नगर प्रदक्षिणा घालण्यात येईल आणि ही दिंडी जिजाऊ सृष्टीवर जाऊन जिजाऊ माँसाहेबांचं मुख्य मूर्तीचं दर्शन घेऊन या दिंडीचा समारोप करण्यात येईल। यामुळं आम्ही अशी विनंती करतो आपल्या सर्व वारकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना, मावळ्यांना की जास्तीत जास्त आपण सहभागी व्हावं। आपला जिल्हा हिंगोली आहे। हिंगोली जिल्हा म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराजांची जन्मभूमी आहे, जो जुना परभणी जिल्हा। पण ह्या हिंगोलीमधून, परभणीमधून ही जगातली पहिली दिंडी, जगातलं पहिलं कीर्तन नामदेव महाराजांनी केलं, जगातला पहिला अभंग नामदेव महाराजांनी लिहिला आणि अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरुद्ध लढणारा लढवया योद्धा म्हणजे वारकरी उभा करण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना इंगा दाखवला, इंगवली त्यांची, म्हणून कदाचित आपल्या जिल्ह्याचं नाव हिंगोली पडलं असावं असं सुद्धा मला वाटतं। तर याच जिल्ह्यातून आपली ही पहिली दिंडी, ऐतिहासिक दिंडी निघणार आहे। या दिंडीचे आपण जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, साक्षीदार व्हावं आणि इतिहासामध्ये आपली नोंद होईल अशी आपण सर्वांनी सभ्यता पाळावी, नियमानं संयमानं राहावं आणि एक शिस्त दाखवून आदर्श असा समाजापुढे एक उभा करावा ही विनंती या ठिकाणी मी करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय जिजाऊ। आपण दिंडी काढू वाटली, काय कारण आहे दिंडी काढण्याचं? दिंडी काढण्याचं कारण असं आहे की संत विचारांचा सागर आपल्या सर्वांकडे आहे, पण त्या समाज प्रबोधनाचा जागरच राहिला नाही कोणाकडं। जगातलं पहिलं कीर्तन ज्या नामदेव महाराजांनी केलं ते कीर्तन करताना कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हटलेत। ज्ञानाचा दीप लावायचा आहे, तर ज्ञानाचा दीप लावताना कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसतं बांधवांनो, तर ते समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम होतं। देशामध्ये अनेक शाह्या आल्या, अनेक आक्रमक आले, त्यांनी आम्हाला गुलाम बनविलं। या गुलामगिरीच्या, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आमच्या संतांनी भजन फक्त हे साधन होतं, पण खऱ्या अर्थानं जनजागृतीचं ते प्रभावी माध्यम होतं। हेच प्रभावी माध्यम घेऊन आम्ही सागर संत विचारांचा आणि जागर समाज प्रबोधनाचा असा या दिंडीचं नाव ठेवून ही दिंडी घेऊन जात आहोत। धन्यवाद। हे होते कुरुंदकर महाराज आपल्या हिंगोली जिल्ह्यामधून जिजाऊ राष्ट्रमात्यांचे पूर्णतः हजारोच्या संख्येने दिंडी काढणार आहेत। तर मी नामदेव कराळे, कॅमेरामॅन प्रल्हाद कराळेसह हिंगोली।